नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आंबट तिखट गोड अशा शेवग्याच्या शेंगा। हे पहा आमच्या घराशेजारी शेवग्याचे झाड। इथे तुम्ही पाहू शकता आमच्या गॅलरीमध्ये आलेल्या या शेवग्याच्या शेंगा। याची आज आपण रेसिपी बनवणार आहोत। याच शेंगांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी बनवणार आहोत। तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ अपलोड केलेली नक्की मिळेल। इथे शेंगा कापून घेतल्या आहेत। त्यानंतर या शेंगा अशा प्रकारे अर्ध्या चिरून घेऊया। या शेंगा फोडणी देण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते पाहूया। लसूण, कांदा, टोमॅटो। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा राई घालूयात, अर्धा चमचा जिरे घालूयात। त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालूयात, बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात। 1 मिनिट कांदा परतूयात। त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालूयात। तो आता 1 मिनिट फास्ट गॅसवर परतून घेऊयात। यामध्ये खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचे वाटण करून घेतलेले घालूयात। मीडियम फ्लेमवर हे वाटण 2 ते 3 मिनिट परतून घ्या। यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालूयात। इथे मी पाव टीस्पून हिंग घेतला आहे, पाव टीस्पून हळद घातली आहे, अर्धा टीस्पून भाजीचा गरम मसाला घातला आहे। आता आपण यामध्ये लाल तिखट मसाला घालूयात। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे लाल मसाला घाला। यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून हे वाटण आता सगळं परतून घेणार आहोत। यामध्ये लगेच आपण शेंगा टाकून घेणार आहोत। बारीक बटाट्याचे काप घाला। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालत आहे। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूयात। आता आपण हे सगळं सर्व एकत्र करून घेऊयात। गॅसची फ्लेम फास्ट ठेवा। 10 मिनिटे यावर झाकण ठेवून आपण हे आता सर्व शिजवून घेऊयात। A few minutes later. 10 मिनिटांनंतर आपण शेंगा कितपत शिजल्या आहेत त्या पाहून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता शेंग ही आपली जवळपास शिजत आली आहे। यामध्ये आपण आता चिंचेचं कोळ घालूयात। इथे तुम्ही उपमाचा आगळ सुद्धा घालू शकता। यामध्ये आपण आता पाव वाटी गूळ घालूयात। या शेंगा आपल्याला आंबट गोड तिखट अशा बनवायच्या आहेत, म्हणून यामध्ये आपण गूळ घालून घेतला आहे। पुन्हा 5 मिनिट यावरती झाकण ठेवून फास्ट गॅसवर हे आपण शिजून घेऊयात। A few minutes later. 5 मिनिटांनंतर आता आपण या शेंगा पुन्हा अशा ढवळून घेऊयात। यामध्ये आपण आता घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। इथे तुम्ही पाहू शकता या शेंगा आता आपल्या रेडी झाल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ अपलोड केलेली नक्की मिळेल। धन्यवाद।